पत्नीला पतीनेच मित्रांच्या हवाली केलं आणि तिच्यावरती सामूहिक अत्याचार करण्यात आला. 20 वर्षाची युवती, तिचं लग्न झालेलं, परंतु तिच्या पतीनेच तिला मित्रांकडे पाठवलं. कुठे घडली ही घटना, काय आहे सविस्तर प्रकरण बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं. तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा. घटना आहे छत्रपती संभाजीनगर शहरामधली. महिला अत्याचाराचा एक हादरावून टाकणारा प्रकार समोर आलेला आहे. लग्नानंतर ज्या पतीवर विश्वास ठेवून पत्नीने सुखी संसाराची स्वप्न पाहिली तोच नराधम निघालेला आहे. आणि या सगळ्या प्रकारात क्रूरतेच्या सगळ्या सीमा त्याने पार केल्या. आपल्या 20 वर्षाच्या पत्नीला गुंगीचं औषध पाजून त्याने मित्रांच्या हवाली केला. त्या मित्रांनी ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. बरं, मित्रांना अत्याचार करून हे प्रकरण इथंच थांबवलं नाही, तर पुढे पतीने तिला स्वतःच्या भावाकडे देखील सोपवल्याचं बोललं जात आहे. नंतर भावाच्या मित्राने देखील परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. पतीच्या मामाने सुद्धा तिला अश्लील शिवीगाळ केली. सासू सासऱ्यांनी तर तिला प्रचंड मानसिक त्रास दिला आणि जीवे मारून टाकू असं धमकावत धमक्या दिल्या. अश्लील व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने पीडित पत्नी आजवर गप्प राहिली. पण अखेर अत्याचार आणि या सगळ्या प्रकाराला कंटाळून तिने आपलं माहेर गाठलं आणि आपल्या आई वडिलांना हा सगळा घाणेरडा प्रकार सांगितला. त्यावर आता पीडित पत्नीने जवाहर पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार दाखल केली आहे, ज्याद्वारे पती, सासू सासरे आणि दीर यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हे नोंद करण्यात आला. पण पतीच्या डोक्यात एवढी विकृती कशामुळे आली? एवढा भयंकर कट का रचला गेला? पत्नीसोबत त्याने असं का कृत्य केलं? या संदर्भात आपण सखोल माहिती जाणून घेऊया. 26 वर्ष वय असलेला नराधम पती लग्नानंतर आपल्या 20 वर्ष वय असलेल्या पत्नीसोबत इतकं वाईट का वागायला लागला हे आज आपण बघू. तर मंडळी, तक्रार आणि दाखल झालेल्या तक्रारीनुसार छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार अभ्यासाच्या नोट्स लिहिण्याच्या बहाण्याने पतीनेच मित्र रिजवानला आपल्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. हा नंबर मिळाल्यापासून रिजवान पीडितेला सारखा फोन करून तू मला खूप आवडतेस, माझ्याशी बोल असं म्हणत त्रास देऊ लागला. त्यावर पीडितेने हा सगळा प्रकार आपले पती आणि सासू सासऱ्यांना सांगितला. पण तिची बाजू ऐकून घेण्याऐवजी सासरच्यांनी रिजवान चांगला मुलगा आहे असं म्हणत त्याला पाठीशी घातलं. दरम्यान 6 एप्रिल 2025च्या दिवशी पतीने आपल्या पत्नीला शहरातल्या संजय नगर भागात नेलं. पतीने तिला एक कोल्ड्रिंकमधनं गुंगीचं औषध पाजलं. हे औषध शरीरात जाताच पीडितेला चक्कर येणं, मळमळ होणं, उलट्या होणं असे त्रास सुरू झाले. त्यामुळे पतीकडे ती मदत मागत असताना त्याने मात्र खूप अर्जंट काम आहे असा खोटा बहाणा केला आणि पत्नीला एकटं सोडून निघून गेला. पण जाताना त्याने संजय नगर परिसरात आधीच टपून बसलेला मित्र रिजवान याला बोलावून घेतला. त्याच्याकडे पत्नीला त्याने देऊन टाकलं आणि पीडित तरुणी गुंगीत असल्याचं रिजवानने या गोष्टीचा फायदा घेत तिला एका ओळखीच्या हॉटेलमध्ये नेलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या प्रकरणानंतर जेव्हा पीडिता पूर्णपणे शुद्धीवर आली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. रिजवानने तिला सांगितलं की तुझ्या नवऱ्यानेच तुला माझ्याकडे पाठवलाय आणि शारीरिक संबंध ठेवायला सांगितलं. इतकंच नाही तर रिजवाननं या अमानुष कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते इंस्टाग्रामवर टाकण्याची आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकीसुद्धा दिली आहे. त्यावर हा संपूर्ण प्रकार पीडित महिलेने घरी येऊन आपल्या पतीला सांगितला आणि जाब विचारला. पण रिजवान जसं सांगतोय तसंच कर, मी त्याला तुझ्याकडे पाठवलं होतं अशी धक्कादायक कबुली तिच्या पतीने दिली. पुढे व्हिडिओच्या आधारावर रिजवान तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि अनेकदा तिच्यावर अत्याचारसुद्धा केले. दरम्यान पीडितेचा पती आणि रिजवान या दोघांनी मिळून नंतर तिला स्वतःच्या दिराच्याच हवाली करून टाकलं. त्याचा पीडितेला हा सगळा त्रास सहन होत नव्हता. तिने पती आणि सासू सासऱ्यांना सांगूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिच्यासोबत जे घडलं ते दिराला सांगितलं आणि या नरक यातनेतून बाहेर काढण्यासाठी तुम्ही तरी मला मदत करा अशी विनंती केली. आता भाऊ म्हणून दिराकडून तिला मदतीची अपेक्षा होती, पण त्यांनी तिला आपल्या वासनेचं शिकार बनवलं. दिराने देखील तिला मदत करण्याच्या ऐवजी शहरामधल्या कैसर पार्क या ठिकाणच्या समीर नावाच्या मित्राच्या घरी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी पीडितेला बळजबरीने गुंगीच्या गोळ्या खाऊ घातल्या. आधी दिराने आणि नंतर समीरने दोघांनीही तिचे शरीर ओरबाडून खाल्लं.
तिचे वारंवार शरीराचे लचके तोडले आणि जी तरुणी आपले अश्लील व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने जवळपास वर्षभर गप्प राहिली, आता हा सगळा त्रास वाढत असल्याचं तिच्या लक्षात आलं. अत्याचार, मानसिक त्रास असह्य होत होता आणि या अत्याचाराबद्दल पुन्हा एकदा पती आणि आपल्या सासू सासऱ्यांना याबद्दल सांगितलं. पण हे सर्व असंच चालू ठेव, नाहीतर तुला तुझ्या आई वडिलांसह जिवंत मारून टाकू अशी धमकी देण्यात आली. सासरच्यांकडने देण्यात येणाऱ्या धमक्या शेवटी कुणाकडनंच काही मदत मिळत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर या महिलेने हिंमत करून आपलं माहेर गाठलं. कशीबशी या नरकातून तिने सुटका करून घेतली. तिच्यासोबत घडलेला सगळा भयंकर प्रकार तिने आईवडिलांना सांगितला आणि मग वडिलांच्या पाठिंब्याने पीडित महिलेने जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये पती आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली. दाखल केलेल्या तक्रारीवरनं पोलिसांनी पीडितेचे सासू सासरे आणि पती तसेच दीर तसेच तिच्या नवऱ्याचा मामा, मित्र रिजवान, समीर अशा 7 जणांवर गंभीर असे गुन्हे दाखल केलेत. यामध्ये प्रचंड पैसा हा खर्च झाल्याचं समोर येत आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने त्या तरुणीसोबत लग्न केलं. मात्र काही दिवसात त्याचा खरा चेहरा दाखवायला त्याने सुरुवात केली. माझ्यावर केस ठोकली, ज्यामुळे समाजात बदनामी झाली. तुझ्या पोक्सोच्या केसमुळे माझा खूप खर्च झाला असं त्याने सांगितलं. तुझ्या माहेरून 5 लाख रुपये आण अशी मागणी त्याने केली. आपल्या पत्नीकडे त्याने ही मागणी केली आणि सातत्याने तिचा छळ हा त्याने सुरू केला. कायतर त्याने बदल्याच्या भावनेतून पुढे कट रचला आणि स्वतःच्या पत्नीला अत्याचारासाठी मित्राच्या हवाली केला. त्यातून पीडितेला पुढे किती नरक यातना सोसाव्या लागल्या आणि काय घडलं हे आपण पाहिलंच आहे. तर या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा होतो की पती इतका क्रूर का वागला? तर 20 वर्ष पीडित तरुणी अल्पवयीन असताना तिला प्रेमाच्या जाळ्यात ह्या पतीने ओढलं होतं. याशिवाय तिला पळवून देखील नेलं होतं आणि पळवून नेल्यानंतर तिच्यासोबत देखील शारीरिक संबंध ठेवले होते. पण त्यानंतर त्यांचं बिनसलं आणि त्या पत्नीने त्याच्या विरुद्ध पोक्सोचा गंभीर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बदनामी झाली आणि त्यामध्ये पैसेही खर्च झाले. म्हणून आपण हा सगळा क्रूर कार्यक्रम आखला, नियोजित कार्यक्रम आखला आणि त्याच्या पत्नीचा त्याने अशा पद्धतीने छळ केल्याचे अतिशय धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधनं समोर आली. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.